नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 27 मधील अंबडच्या ग्लोबल व्हिजन स्कूल परिसरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू झालंय। या कामाचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं। या प्रलंबित कामामुळे परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता। खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी, त्याचबरोबर पावसाळ्याच्या पाण्याची साचलेली समस्या गंभीर झाली होती। मात्र या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे। प्रलंबित कामं राहण्यामागे आर्थिक मंजुरी आणि काही तांत्रिक अडचणी होत्या, ज्यावर आमदार हिरे यांनी लक्ष घालून ते कामं मार्गी लावले। नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर हे कामं सुरू झाल्याबद्दल त्यांनी आमदार हिरे यांचे आभार मानलेत। या निमित्तानं उपस्थित नागरिकांनी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सीमा हिरे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचं आश्वासन दिलं। खरं सीमाताई हिरे आज या ठिकाणी आलेले आहेत। बऱ्याच वेळेला त्या रश्मीताईंकडून आढावा घ्यायचा, काय झालं त्या कामाचं, कुठपर्यंत आलं, त्या वागताईंना काय करायचं। प्रत्येक वेळेला भाऊ तुम्ही गेले असाल, तुम्हाला कधी नाराज केलं नाही, समजून सांगितलं। वार्डातल्या नगरसेवकाई वारंवार सांगायचे, ताई तेवढा निधी पकडा, ते काम झालं पाहिजे। म्हणून मी सर्व महिला भगिनींना नवरात्राच्या शुभेच्छा देईल। येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकामध्ये पावसाळी छत्र्या खूप येतात। मग ती आमची महानगरपालिकेची निवडणूक असू द्या, विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, अनेक लोक अनेक प्रलोभन दाखवतील, परंतु सीमाताईंचा शब्द जसा मोदीजींची गॅरंटी तशी सीमाताईंची गॅरंटी असते। बघायला आलं होतं त्याच वेळेस आमदारताईंनी माझी भावनी लगेच शब्द दिला होता की या रस्त्याचं काम आपण करूया। आणि भारतीय जनता पार्टीचं खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्य आहे, खोट्या गप्पा आम्ही मारत नाही कधीच। जे होणार आहे तेच सांगू आणि जे नाही होणार आहे ते सांगण्याची पण ताकद असते की आता होणार नाही, पुढे करू। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय आमदारताईंच्या माध्यमातून या परिसरामध्ये जी मोठी समस्या होती, ती समस्या पुढच्या 1-2 महिने 3 महिन्यात ठीक आहे, कामाचं थोडं मागे पुढे होऊ शकतं असं अगदी तुम्ही डोक्यात घालू नका की लगेच उद्या चालू होईल, कारण प्रशासकीय पूर्तता आहे, पण काम होणार आहे, त्याचा निधी मंजूर आहे, वर्क ऑर्डर होईल आणि पुढच्या 2-4 महिन्यामध्ये निश्चित या परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय ताई आहे, पुढच्या कालखंडामध्ये या परिसरातील ओपन स्पेस असतील, गार्डन असतील, परिसरात सुशोभीकरण असेल, निश्चित पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमाताई म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे। खऱ्या अर्थाने आमदार कसा असावा, पूर्वी आपण म्हणायचो की हात द्या आणि एसटी थांबवा, तशा पद्धतीचे आमदार आपले आहे। ही खालची जी जागा आहे ही पूर्ण पाण्याची जागा असल्यामुळे पाऊस आला का पावसाच्या वरतीचं पाणी व्हायचं मॅडम, खरी गोष्ट आहे। पण माझी मोठी बहीण सीमाताई आणि आमच्या लाडक्या आमदार खरंच कार्यसम्राट आहे। त्यांनी आमच्यासारख्या प्रतिनिधींना जी ताकद दिली आणि वार्डातले जे माझ्या महिला असतील इथे आणि माझे बंधू आहे, ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतील, राहिल्या असतील, सगळ्या गोष्टी अपेक्षाप्रमाणे पूर्ण होत नसतात, प्रयत्न करायला लागतात, पण भावाला ताकद दिली कोणी, ताईंनी दिली, बरोबर की नाही। त्याच्यात रेश्मीताईंचा खरंच म्हणजे ताईंच्या ज्या गोष्टी सगळ्या हँडल करता रेश्मीताई करता, आणि ताईंनी एवढी तयारी केली। ताई तर आमदार आहेच, पण आमच्या सोबत सौभद्र महापालिकेत नक्कीच रेश्मीताई यावं अशी आमची पण इच्छा आहे। कार्यक्रमामध्ये माजी नगरसेविका प्रतिभा पवार, माजी नगरसेवक राकेश धोंडे, माजी नगरसेविका कावेरी घोगे, गोविंद घोगे, वैभव महाले, रश्मी हिरे बेंटाळे, फरीदा शेख, उमेश खेरणार, अमृत पाटील, वाघ काका, धात्रक काका, गोकुळ खेरणार, नितीन सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। हा परिसर नाशिकमधील वाढत्या लोकसंख्येमुळे दैनंदिन रहदारीचा केंद्रबिंदू बनलाय, त्यामुळे या कामाचं मोठं महत्त्व आहे। मागणी होती की इथे रस्त्यांची आवश्यकता आहे, त्यामुळे आपण इथे जवळपास 1.5 कोटीचा निधी
मंजूर करून आज इथे रस्त्यांच्या भूमिपूजन आज होतंय. खरं तर आपण बघतो की मोठ्या प्रमाणात इथे कॉलनी आहे. इथे मला वाटतं 20-25 रो हाऊस आहेत, पुढे बिल्डिंग आहेत आणि बाजूच्याही गल्लीत 50 रो हाऊस आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाट वस्ती आहे इथे, परंतु आणि जवळ शाळा आहे. त्यामुळे आपल्याला येण्या जाण्याकरता या रस्त्याची खूप मोठी उपलब्धी होणार आहे. गेल्या काही दिवसात आपण बघितलं असेल की आपला या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आपण विकास कामं ही मार्गी लावलेली आहेत. मग ती समाज मंदिरांची असतील, त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील, आपले अनेक आपले विकास कामं या परिसरात केलेले आहेत. आपला खूप मोठा मतदारसंघ आहे. सिडको असेल, सातपूर आहे, गंगापूर आहे, पाथर्डी फाटा आहे, इंदिरानगर आहे. असा सगळ्यात मोठा मतदारसंघ आपला हा नाशिकमधला आहे आणि त्यामुळे इथे काम करत असताना निधी कमी आणि कामं जास्त अशी परिस्थिती बऱ्याच वेळा. न्यूज टुडे नाशिक.